विनंती करतो की आपण साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य मापोली सन्मान्य इरफानजी भुरे साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं हे रोख रक्कम दिल्या गेले त्या व्यक्तीचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करत आहोत। माजी जिल्हा परिषद सदस्य मापोली इरफानजी भुरे साहेब यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत। खूप खूप धन्यवाद साहेब। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय नितीनभाई जोशी साहेब यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय। मी सन्माननीय जीतभाई मडवी यांना विनंती करतो की आपण नितीनभाई जोशी यांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे। पंचायत समिती सदस्य नितीनभाई जोशी साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। शिवसेना तालुका अध्यक्ष सन्मान्य नितीनभाई जोशी यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। एक गोड व्यक्तिमत्व शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद नितीनभाई जोशी। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय भावेशजी मडवी साहेब सदस्य यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय। आदेश बसवंते यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे। उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय आदेशजी गायकवाड साहेब माजी उपसरपंच जानगाव। मी विनंती करतोय ललितजी मडवी यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय आदेशजी गायकवाड यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे संपन्न करायचा आहे। शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत व्यासपीठावर। सन्माननीय आदेशजी गायकवाड माजी उपसरपंच जानगाव यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। ललितजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी देवेंद्रजी गोडे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे। आपण पाहू शकताय शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करत आहोत। सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान देवेंद्रजी गोडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत। खूप खूप धन्यवाद साहेब आपण उपस्थित राहिलात। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सौभाग्यवती रेखाताई कासार सरपंच निवली ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मिलिंदजी मडवी यांना विनंती करतोय की आपण ताईंचा शुभ सन्मान शाही सत्कार संपन्न करायचा आहे। आपण पाहू शकता शुभ सन्मान शाही सत्कार संपन्न करत आहोत। सन्माननीय सौ रेखाताई कासार सरपंच निवडी ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं जे रोख रक्कम आम्हाला लाभला गेले त्यांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत आणि या स्पर्धेकरिता खऱ्या अर्थानं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभला गेलंय। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय विजयजी गोडे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मंगेश गोडे यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय विजयजी गोडे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। तर आपण पाहू शकताय गोड व्यक्तिमत्व विजयजी गोडे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते।
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत प्रकाशजी गोडे. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. आदेश बसवंत यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. सन्माननीय गणेशजी कासार यांचं शुभ आगमन, आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीम करिता. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावफलकावर धाबा लागल्यात 11. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष हा गोलंदाज. ह्यावेळेस रिवर्स अटेम्प्ट करायचा होता, चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि पंचांचा इशारा आलाय बीमरचा. म्हणजेच बायच्या स्वरूपात एक, नोच्या स्वरूपात एक, अशा 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 13 अंकावर धावफलक. हर्ष आपण पाहतोय पहिला चेंडू स्वेर मारा राहिलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल ह्या दोन्ही बॅटर समोर. ह्यावेळेस प्लेटचा फायदा उठवता आला नाही बॅटर अक्षयला. ह्यावेळेस चेंडू कमी गतीचा हाताला गेलाय. फलंदाजाला समजला नाहीये आणि कुठली धाव घेता आले नाही अक्षयला. धावफलक पाहिलं तर 13 अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावा आल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्ष लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. आपण पाहतोय आपल्यापासून रजा घेत असताना प्रमुख पाहुणे सन्माननीय इरफानजी भुरे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलंय. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय नितीनभाई जोशी यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय सौ रेखाताई कासार सरपंच निवली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. हे अतिथी आपण पाहिले व्यासपीठावर त्यांचं आगमन होत असताना आणि आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय हे प्रमुख पाहुणे. विकेटचं पतन झालंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर अक्षय हा बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राज हा बॅटर पोचला गेलाय आणि आपल्यापासून रजा घेत असताना सन्मान्य इरफानजी भुरे साहेब आपण या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता आलात. खूप खूप धन्यवाद. ह्यावेळेस सरळ बी क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 14 अंकावर धावफलक. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एकाच गावातील हे 2 संघ. गावदेवी पारिवली विपक्षात साईदेवा प्रतिष्ठान पारिवली. गोलंदाज हर्ष पुढील चेंडू टाकण्याकरिता. या षटकातील 5वा चेंडू. समोर बॅटर यश मात्रे. आपल्या पावलामध्ये चुकी करतोय पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. एकामेकासमोर कित्येकदा सरावात खेळत असताना आपण पाहिलेत, परंतु मॅचमध्ये पहिल्यांदाच आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंना. ह्यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि दंडित केलं गेलंय गोलंदाजाला. अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावफलक 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले. 15 अंकावर धावफलक. तर सन्माननीय शिवाजी पावशे, साई माऊली मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर शिवाजी पावशे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत.
धावसंख्या पाहिली तर 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 21. ह्यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चुकी घडली आहे, झेल सुटलाय, जीवनदान मिळतोय बॅटर यश म्हात्रेला. त्या दरम्यान मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 22 या अंकावर धावफलक. सन्मान्य गुरुनाथजी गोने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य स्वप्नीलजी शेलार पुंडास, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपल्या सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चांगलं क्षेत्र सुद्धा डीप क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. त्या पद्धतीने झेल पकडला होता, स्वतःला सावरले गेले, चेंडू आतमध्ये ढकलला गेला. त्या दरम्यान मिळत आहेत 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर धावा 24. तर आपण व्यासपीठावर शुभ सन्मान, शाही सन्मान संपन्न करत आहोत. सन्मान्य गणेशजी कासार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विजयजी घोडे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. समाजसेवक गणेशजी कासार यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस अडकवल्या गेले जाळ्यामध्ये. विकेटचं पतन. सागर गोने यांना विनंती करतोय की आपण या. वैभवजी घोडे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. सागरजी गोने यांच्या शुभ हस्ते. न्यू बॅटर आपण पाहतोय राकेश पाटील स्ट्रायकिंगला. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला मॅचला सुरुवात करायची. 26 धावा फलकावर आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हा येतो धमाका सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता, ते मोहर लिहिली होती 6 धावेची. 6 धावेने धावफलक 32, 32 या अंकावर धावफलक. चांगली धावसंख्या उभारली गेली. 3 षटकांचा सामना, 32 धावा जोडल्या गेल्यात. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी राकेश पाटील दाखवत असताना यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस सुद्धा चेंडू निघून चाललाय, एक टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. हा येतो राकेश पाटीलचा रुबाबदार दमदार चौकार.
जाऊन पोहोचला गेलाय 36 या अंकावर. या सत्रातील अंतिम चेंडू, या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज विघ्नेश. ह्या 2 चेंडूवर 10 कदम दाखवला गेलाय बॅटर राकेश पाटील. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले पैकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 2 धावेने धावफलक 38 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 38 धावा बनवल्या गेल्या आहेत. गावदेवी पारिवली टीमनं 39 धावांचा पाठलाग करावा लागेल साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीमला. चला गावदेवी पारिवली टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मंगेश गोडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करायचा आहे. चला गावदेवी पारिवली टीम आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं गावदेवी पारिवली. सलामीचे बॅटर्स साई देवा प्रतिष्ठान पारिवली. आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय. सलामीचे बॅटर्स साई देवा प्रतिष्ठान, आपल्याला शेवटचा पुकार असेल. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे गावदेवी पारिवली टीम. 38 धावा पलकावर जोडल्या गेल्यात. 39चं टार्गेट सेमीफायनल मॅचमध्ये मोठं टार्गेट सेट केलंय गावदेवी पारिवली टीमनं. आपल्या गावातील टीम समोर साईदेवा प्रतिष्ठान पारिवली टीम समोर हे मोठं लक्ष असेल. परंतु कुठलंही लक्ष मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मेहनत सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. ती मेहनत मात्र साईदेवा प्रतिष्ठान पारिवली टीमला करावी लागेल आपल्याच गावातील गावदेवी पारिवली टीमच्या समोर. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश आणि हर्ष. शुक्रवारच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला होता या टीमचा, परंतु सेमीफायनल मॅचमध्ये त्यापेक्षा चांगला खेळ करावा लागेल तेव्हाच मात्र फायनलमध्ये प्रवेश करू शकताय. मात्र आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर गावदेवी पारिवली टीमनं चांगला खेळ दाखवलाय. ह्या मॅचमध्ये 38 धावा पलकावर लावल्या गेल्यात. आता मात्र 38 धावा डिफेंड करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटीलला आणलं गेलंय. समोर बॅटर आपण पाहतोय दीपेश. नॉस्टा केनला हर्ष. पंचांचा इशारा येतोय. सेमीफायनल मॅच मधील दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. ह्यावेळेस चुकी घडली आहे.
चेंडू निघून चाललाय 1-2 का 4. 4 धावा. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी नाहीये. स्वतःचं अकाउंट ओपन झाले 4 धावेने. संघाचं खातं उघडलं गेले 4 धावेनं. ह्या वेळेस खोलवर टप्प्याचा पाया बदलला गेलाय. पंचांचं बूट आकाशाकडे. लेग बिफोरची विकेट मिळते राकेश पाटीलला. पहिला गडी बाद. चल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय. दीपेश हा फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिम्मेदारी असेल या बॅटरवर. 39 धाबा पाठला करायचा आहे. राकेशच्या विरोधात चांगले स्ट्रोक खेळायचे आहेत. मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीत राहिलाय. जितू समोर चांगली गोलंदाजी राकेश पाटील आजच्या दिवसामध्ये दाखवत असताना जरूर पहिल्या चेंडूवर 4 धाबा आल्यात. ह्यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू पायावर ठेवला गेला होता. त्यानंतर बघितलं गेलं खाली क्षेत्र आहे फाईन क्षेत्र आणि त्याची निवड केली गेली आणि चेंडू सरळ पाठ ठेवला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. रस्त्यामध्ये आपण वाहन पार करू नका विनंती असेल. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस पुन्हा एकदा चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. दोन चौकार अशाच पद्धतीने गेलेत. म्हणजेच 8 धावा इथे मात्र खर्च झालेत. गोलंदाजी चांगली होते राकेश पाटीलची. मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचं भुगतान करावं लागले 4 धावेचं. धावसंख्या पाहिली तर पलकावर 12 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना 39चं टार्गेट समोर असताना साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीम गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑन साईडला इथे मात्र कलेक्शन चुकीचं घडलं. संधी होती रनआउट करण्याची. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 13 या अंकावर. आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि ज्या पद्धतीने धावा पाहिजेत त्या धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीमनं. तेराची सरासरी 17ला सुरुवात होण्याच्या अगोदर हवी होती आणि ती सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला फलकावर पाहायला मिळते. आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 मध्ये अजून 26 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीमला. गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये हा सामना आपण पाहतोय. एकाच गावातील हे दोन संघ या स्पर्धेच्या माध्यमातून फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल? वीर बजरंग धोंडावडोलीच्या विरोधात कोणता संघ उभा राहील? गावदेवी पारिवली की साई देवा प्रतिष्ठान पारिवली? एकाच मैदानावर सराव करणारे हे दोन संघ एकाच गावातील आणि एकाच स्पर्धेमध्ये सेमीफायनल मॅच मध्ये एकामेकासमोर लढत असताना आपण पाहतो. या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मुख्य अस्त्र वापरलं जातं. यश मात्रेला
दुसऱ्या षटकाकरिता बोलवलं गेलंय. 13 खर्च केल्या राकेश पाटीलनं. आता मात्र 12 मध्ये 26 ची आवश्यकता आहे विजयाकरिता साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीमला. चला मॅचला सुरुवात करायची. ह्यावेळेस ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहील का? रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चला न्यू बॅटर लगेच मैदानात जायचंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हर्ष हा बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. धावपळका बरं दाबा आपल्याला पाहायला मिळत आहे 14 आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला होता वेदांतचा. मात्र आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच प्रात्यक्षिक दाखवावं लागेल तेव्हाच मात्र विजय आपल्या संघाला मिळू शकतोय. हे करण्याकरिता तुम्हाला मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नाशक एंडला असेल वेदांत. ह्यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न यश मात्रे. चेंडू जरूर अडवण्यात यश आलंय मात्र एके धावेपासून रोखू शकला नाही बॅटरला. धावसंख्या 1 च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले. धावफलक आपण पाहिलं तर 15 या अंकावर. यश मात्रे पुणे एकदा गुणाच्या ट्रॅकवर. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो वेदांत. शुक्रवारचा दिवस गाजवला होता या बॅटरनं. ह्यावेळेस गती कमी केली होती. ओळखली लाईन आणि ऑन साईडला फेवर करत असताना पाहिलं तर यावेळेस कलेक्शन चुकीचं. संधी होती रन आउट करण्याची. फलंदाजाला दवडली गेली. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावर पाहायला मिळतोय 16 धावा. आता मात्र 9 चेंडू 23 असं समीकरण. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयाकरिता साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीम समोर हे लक्ष असेल. लक्षात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस कटर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. ज्या पद्धतीने पाहिला तर त्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. प्रमुख अस्त्र दुसऱ्या षटकामध्ये वापरला गेला आणि ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू आपण पाहू शकता पडल्यानंतर स्पिन होताना पाहिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ह्यावेळेस हलक्या मनाने अपील केली होती गोलंदाजानं. कुठलाही फरक पंचांच्या मतावर नाही आहे. धावफलक पाहिलं तर स्थिर आहे 17 या अंकावर. तर मात्र 8 चेंडू 22. तिथून मात्र फलकावर धाबा आहेत 16 माफी असावी. लगातारचे 3 चेंडू पाहिले तर निर्धाव पाहायला मिळाले आणि इथून मात्र 6 मध्ये 23. सहा चेंडू 23. समीकरण मोठं आहे परंतु मॅच सुद्धा मोठी आहे. 6 मध्ये 23 करावे लागतील साईदेवा प्रतिष्ठान पारिवली टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. ह्यावेळेस समोर गती कमी केली होती. आमंत्रण दिलं होतं पण लाईन ओळखता आली नाही बॅटर वेदांतला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर मात्र 5 चेंडू 23. पहिल्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती
त्याचं पृथक्करण करावं लागेल या मॅचमध्ये. 23 धावा बनवायचे असतील तर मात्र इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल वेदांतला. यावेळेस फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल इथे मात्र संपन्न केला गेलाय. विकेट मिळाली आहे वेदांची. फलंदाज बाद. आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 23, 4 मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील विजयाकरिता. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत यश मात्रे, फील्ड करतील, एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. आता मात्र 3 चेंडू 22. आता मात्र आबाक्या बाहेरचं हे समीकरण उपचारिकताच बाकी राहिले. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, सरळ भी क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला गेलाय, सीमा रेषा पार, धमाका सिक्सर. मात्र वेळ निघून गेली, समुद्रात साखर टाकण्यासारखं. आता मात्र समुद्र गोड होऊ शकत नाही. मॅच मध्ये षटकाराला मॅच जिंकू शकत नाहीये. गोलंदाज राज, याचा पुढील चेंडू यावेळेस पायावर ठेवला गेलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. स्पिरल टू विकेट चौकाराकरिता. अंतिम चेंडू बाकी असेल ह्या मॅच मधील. पकड बनवली गेली, औपचारिकताच बाकी राहिले, विजयापासून एक पाऊल दूर. या सत्रातील एक चेंडू बाकी असेल, ह्या मॅच मधील एक चेंडू बाकी. फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून आपण पाहतोय गावदेवी पारिवली टीम वीर बजरंग ढोंडावलीच्या विरोधामध्ये लढण्याकरिता. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेत आहे, झेल इथे मात्र पकडला जातोय आणि विजय संपादन केला जातोय. गावदेवी पारिवली फायनल मध्ये प्रवेश. अभिनंदन, हार्ड लक टू साईदेवा प्रतिष्ठान पारिवली. चला वीर बजरंग ढोंडावली टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. तसेच गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता आपल्या कॅप्टनला पाठवायचंय. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय सौ रेखाताई कासार मॅडमजींना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ